तुम्ही कधी विचार केलेला आहे का की शेअर मार्केटमध्ये आपण कधी शेअर विकत घेतले पाहिजेत आणि कधी विकायचे हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला ट्रेंड काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड राहतात: अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज ट्रेंड. चला तर पाहूया. अप ट्रेंड यालाच बुलिश ट्रेंड बोललं जातं. इथं शेअरची किंमत जी आहे ती हळूहळू वाढत जाते. उदाहरणार्थ 100 रुपयाचा शेअर 105, 110, 120 असं करत वाढत गेलेला आहे. हा ट्रेंड सर्वांसाठी योग्य आहे, स्विंग ट्रेडर, लॉंग टर्म इन्व्हेस्टर साठी देखील. डाऊन ट्रेंड याच्यामध्ये जे आहे ते शेअरची किंमत कमी होते. उदाहरणार्थ 200चा शेअर 190 आला, 180 आला. हा ट्रेंड जो आहे तो डेरिव्हेटिव्ह मार्फत स्विंग ट्रेडर याच्यामधून पैसे कमवतात. आणि साइडवेज ट्रेंड इथे शेअरची किंमत 110 आणि 90 या रेंज मध्येच कमी जास्त होत राहते. हा ट्रेंड जो आहे तो कुणासाठीही योग्य नाहीये. याच्यामध्ये भरपूर सारे इन्व्हेस्टर आणि ट्रेडर जे आहे ते ट्रॅप होतात. तर शेअर मार्केटमध्ये कधीही गुंतवणूक करण्यापूर्वी आता मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपली रणनीती आखली पाहिजे.